शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी, आजचा दिवस जरा वाईटच आहे, दुःखद आहे. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचंच पहाटे एका विमान दुर्घटनेत बारामती येथे दुःखद निधन झालं मंडळी. खरंच एक अविश्वसनीय घटना घडली. अजून देखील विश्वास बसत नाही आहे की त्यांचं निधन झालं आहे असं. जेव्हा बातम्यांनाही न्यूज पाहिली, बातमी पाहिली, तेव्हा हृदय हेलावून गेलं, वाईट वाटलं. कारण कसं आहे मंडळी, अशा मंडळी, ह्या मोठ्या मंडळी, छोटा असू दे, व्यक्ती छोटा असू दे, मोठा असू दे, पण जवळ आपण त्याला रोज पाहत असतो ना, टी व्हीवर म्हणा. आता अशा लोकांना तर आपण टी व्हीवरच पाहतो. तर त्यांच्या बाबतीत त्यांची भाषणं ऐकली, त्यांचं बरंच वर्षात ते कितीतरी वर्ष आज राजकारणात सक्रिय आहेत. आणि त्यांच्या बाबतीत जेव्हा अशा बातम्या कळतात तेव्हा हृदय नक्कीच हेलावून जातं. म्हणजे राजकारण एका बाजूला आहे, माणुसकी एका बाजूला आहे. आज नक्कीच सगळं महाराष्ट्रासाठी ही दुःखदच बातमी आहे. ते एका वेळेला महाराष्ट्रातनं खासदार म्हणून पण निवडून गेले होते. त्याच्यानंतर भरपूर वर्ष तर आमदार आहेतच, आणि त्यासोबत ते बऱ्याच वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात बरेच वर्ष त्यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग असं काम केलं. आणि बरीच पदं त्यांनी भूषवली. बऱ्याच संस्थांमध्ये कार्यरत होते, अध्यक्ष होते. त्याच्यानंतर त्यांचं खूप कार्य मोठं होतं. अर्थमंत्री होते, सध्या ते अर्थमंत्री देखील होते. बघा मंडळी, क्षणात काय होईल काय नाही कोणीच काही सांगू शकत नाही. आपला कालचा व्हिडिओ ह्याच संदर्भात होता. टेन्शन घेऊ नका, आनंद घेऊ नका. म्हणजे आनंद घ्या, कधी काय होईल ना, कारण भविष्य नेहमी अनिश्चित असतं. कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता सध्या जास्त न बोलता आपल्या यूट्यूब परिवारातर्फे, माझ्यातर्फे, माझ्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चला चालू खालतून व्यायाम करायला गेलेलो. आज थोडा गारवा पण आहे हवेत, आणि चाललो आहे आता घरी. निघतो आता घरी. हवेत खूप गारवा सुटला आहे. काय माहिती, काल सकाळी एकदम पहाटे थोडं हलकासा म्हणजे एकदम पाऊस पडत होता. काय झालं काय माहिती. यावेळेला तर 1 तारखेला पण पाऊस पडला पनवेल साईडला वगैरे. आपण गावी होतो त्यावेळेला. चला जाऊया आता घरी. चला मंडळी, आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, काळजी घ्या.